नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर माणसाच्या मनामध्ये दिवसभरात अनेक विचारचक्र हे चालूच असते। माणसाला अंतर्मन आणि बाहेरमन असे दोन प्रकारचे विचार माणसाच्या मनामध्ये कंटिन्यू चालू असतात। तर एक मन काय विचार करत असतं, एक मन हो म्हणत असतं, तर एक मन नाही म्हणत असतं। तर आपले विचारचक्र हे चालूच असतं आणि त्या विचारचक्रामध्ये आपण बऱ्याचदा कोणत्या प्रकारचा विचार करतो त्यावरती आपल्या जीवनाची दिशा दशा अवलंबून असते। तर आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, पॉझिटिव्ह भाषा वापरली पाहिजे। पॉझिटिव्ह जितके आपल्या जीवनामध्ये आपण पॉझिटिव्ह असू तितक्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या प्रत्येक याच्या आयुष्यामध्ये घडत असतात। त्यामुळे प्रत्येकाने आपल्यामध्ये जितका पॉझिटिव्ह आपल्यामध्ये निर्माण करता येईल तितकी पॉझिटिव्ह शब्द घरातील मुलांना बोलतानाही पॉझिटिव्ह बोलायचे। घरातील कोणताही शब्द असेल तर अपशब्द कधीही वापरायचे नाही। पॉझिटिव्ह याने आपल्यातही शक्ती चांगल्या प्रकारची वाढत जाते आणि आपल्या घरामध्येही सुख शांती आणि समृद्धी नांदते। बहिर्मन आणि अंतर्मन हे टाळाचे जसे काही दोन प्रकार आहेत। जर एखादा टाळ वाद्य असेल तर त्याला चांगल्या पद्धतीचा टाळ वाजवता येत असेल तर त्या टाळामधून एक आवाज इतका सुंदर असा आवाज निघतो तर मनाला मुग्ध करून जातो। आणि एखाद्याला जर टाळच वाजवता येत नसेल तर त्याच्या टाळाचा आवाज कोणत्या प्रकारचा येईल ते आपल्यालाही माहिती, तर त्या टाळाचा आवाज आपल्याला ऐकूही वाटणार नाही। त्याच पद्धतीने आपलेही आहे की आपण जर अंतर्मनामध्ये चांगला विचार केला तर आपल्याला त्या चांगल्याच पद्धतीचा सकारात्मक जीवनामध्ये बदल घडत असतो। तर ज्याला चांगला टाळच वाजवता येत नाही म्हणजे जीवनामध्ये जर चांगले पॉझिटिव्ह विचार किंवा पॉझिटिव्ह गोष्टी जर घेता येत नसतील तर त्याचा आवाज हा बेसूरच निघणार आहे। आणि त्या बेसूर ध्वनीमधून जीवनाचे काय होईल हे नक्कीच तुम्हाला माहिती आहे की त्या जीवनही त्याचे तशाच पद्धतीने बेसूर होत जाते। त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचे विचार करायचे आहेत आणि आपल्या जीवनाचे एक सुंदर नंदनवन करून घ्यायचे आहे। संसारामध्ये जर पती आणि पत्नी 36च्या आकड्याप्रमाणे जर नेहमीच एकमेकांविरुद्ध असतील तर त्या संसार कसा सुखी होईल। तर त्या संसार सुखी करण्यासाठी आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशा पकडली पाहिजे। तर त्यामुळे आपल्याला जर 36चा आकडा न पकडता 63चा जर आकडा आपण पकडला, एकमेकांच्या समोरासमोर असलेली बाजू जर आपण पकडली त्याप्रमाणे आपण जर वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्या संसारात दिवाळीचा आनंद हा गगनात मावणार नाही, असा आनंद आपल्या घरामध्ये सदैव नांदत राहील। अंतर्मन आणि बहिर्मन हे दोघे पती पत्नी आहेत। जर त्यांनी एकमेकांशी विरोधक हे पात्र जर निवडले तर ते विरोधक पात्र बहिर्मन आणि अंतर्मन हे दोघे पती पत्नी आहेत। तर ते जर एकमेकांशी कळत न कळत सदैव विरोधातच वागत असतील तर ते संसारामध्ये किंवा जीवनामध्ये कधीही सुखी होतील, त्यांना कायमचं दुःखामध्येच वावरावं लागेल। तर त्यामुळे आपल्याला जर सुखामध्ये वागायचं असेल तर आपल्याला एकमेकांच्या गुण्यागोविंदाने नांदणे हे अतिशय आवश्यक आहे। आपण जितक्या गुण्यागोविंदाने नांदू तितकं आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते। आपल्याकडे थोडेफार पैसे जरी कमी असले तरी चालते, पण आहे त्यामध्ये आपण जर समाधान मानत असू तर आपल्या घरामध्ये सुख यायला काहीच वेळ लागत नाही। थोडक्यात काय तर जीवन जगणे ही एक कला आहे। ज्या पद्धतीने आपण विचार करू तेच आपल्या समोर त्याच पद्धतीने त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात। तर आपण ज्या गोष्टींचा विचार ज्या पद्धतीने करतो, म्हणजे आपण जर मुलांना म्हणत असू की अभ्यास करत नाही तर ती मुलं अभ्यास करतच नाही। जर आपण मुलांना कोणते तरी पाहुणे आले आणि सांगत असू की माझा मुलगा खूप अभ्यास करतो, तो मुलगा जरी अभ्यास करत नसला तरी त्या मुलाला जरा प्रोत्साहन मिळते आणि तो पुढच्या वेळेस अभ्यासाला बसतो। किंवा एखाद्या व्यक्तीला सवय असते नेहमीच की पैसे कितीही असले तरी नेहमी म्हणायचं किंवा ओरडत राहायचं की माझ्याकडे पैसेच नाही। तर लक्ष्मी माता ही अशा वेळेस
नाराज होते की हिच्याकडे कितीही आले तरीही ती म्हणत असते माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही. त्यामुळे लक्ष्मी माता ही आपल्यावरती नाराज होऊन आपल्यापासून दूर निघून जाते. त्यामुळे कधीही असे शब्द वापरायचे नाहीत की माझ्याकडे लक्ष्मी नाही किंवा पैसे नाही. तर आपण जितक्या पॉवरफुल एनर्जीने आपण जर 1 रुपया जरी असेल तरी जर म्हटलं की माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत, तर आपल्याकडे तेवढ्याच आकर्षणे पैसा आकर्षित होतो आणि त्या पद्धतीने आपल्याकडे पैसा वाढत जातो. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या पद्धतीने आपण चिंतन करू त्याच पद्धतीने आपल्यामध्ये चिंतामणी वाढत जातो. जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे सामर्थ्य आपल्या चिंतनात आहे. तर आपल्याला या उलट सुख, शांती, समृद्धी यांचे चिंतन केल्याने त्याच पद्धतीने आपले जीवन प्राप्त होते. तर आपण त्याच्या उलट दुःख, दारिद्र्य, दैन्य या गोष्टींचा जर सतत विचार करत असू तर तेच आपल्या पदरी पडते. तर तुमच्या मनामध्ये आता एक शंकाही निर्माण होऊ शकते की मी नेहमी सुखाचाच विचार करते, मी नेहमी आनंदाचा, सुख, शांतीचा विचार करत असताना तर माझ्या पदरामध्ये नैराश्य, दुःख का येते? याचे कारण असे की आपण जे मागतो किंवा ज्या इच्छा, प्रार्थना करतो त्या आपल्याला प्राप्त व्हावे असे वाटत असते, पण आपले मन खात्री देत नाही की ते आपल्याला मिळतीलच की नाही. त्या मनामध्ये आपल्या सदैव गोंधळ असतो की आपल्याला ही गोष्ट मिळेल की नाही. त्या आपणच आपल्या इच्छांना नाही म्हणत असतो. तर आपल्याच मनाला विश्वास नसतो किंवा खात्री नसते की ही गोष्ट आपण मागतोय ती पूर्ण होईल की नाही. आपले अंतर्मन हे निगेटिव्ह विचार करत असते, नाही मिळणार किंवा नाही होणार, तर त्या पद्धतीने होत असते. तर आपण इतक्या खात्रीने बोललं पाहिजे की नाही, ही गोष्ट मला मिळणारच आहे आणि ती मी करणारच आहे. त्यावेळेसच या गोष्टी शक्य होतात. एखाद्या वेळेस जर आपण एखादं लॉटरीचं तिकीट काढत असू तर आपण म्हणतो की लागलं तर लागलं किंवा नाही लागलं तरी नाही लागलं. तर बऱ्याचदा असे होते की प्रत्येकाची इच्छा असते की मला ही लॉटरीचं तिकीट लागणार आहे, पण त्यातून ज्यावेळेस आपण तिकीट काढतो त्यावेळेस माणसाचा विचार असा असतो, लागलं तर चांगलं, नाही लागलं तरी जाऊ दे, पण ते काढतोच. तर त्यावेळेसच आपण तिथे नकारात्मक विचार सोडलेला असतो. त्यामुळे पुढची गोष्ट तशी होत जाते आणि आपल्याला वाटतं की आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि आपणच म्हणतो की एवढे मोठे जर माझे भाग्य असते तर अजून काय पाहिजे होते. तर निराशाजनक विचार आपण मनामध्ये घोळत जातो आणि विचारांचा भोळा शंकर त्या पद्धतीनेच आपल्याला ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ते विचार येतात. शंकर म्हणत असतात तथास्तु, तसाच आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि जे विचार आपले असतात त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये चालत राहते. तर अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीच्या श्रद्धेवरती श्रद्धा ठेवून मनामध्ये चांगले विचार आले पाहिजेत. आपण मनामधले विचार हे चांगल्या पद्धतीने केले तर आपले जीवनही चांगल्या पद्धतीने चालते. आपल्या बाळांनाही चांगलेच बोलायला शिकवा. आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहील या पद्धतीने शब्द वापरा. आपल्या घराचे नंदनवन नक्कीच होईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.